या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रसोईघर. व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचे सोलापुरातील एकमेव ठिकाण हॉटेल रसोईघर. जय हिंद नगर, ITI कॉलेज जवळ, विजापूर रोड, सोलापूर. आज येतो उद्या येतो म्हणून सांगायला केले नाही काय नहीं. का नाम नोंदने का असर आया था, कल आया था, कल आए बाद क्या बोले कल 4-5 बजे आओ कर को बोले. तो और आया तो अभी बंद है वो. क्या बोर्ड लिखे सो नहीं, क्या नहीं, कहीं को बंद नहीं, क्या भी नहीं. मग आम्ही काल आले होते, पण तिथं त्यांनी सांगितलं उद्या सकाळी पहाटे येऊन नंबर घ्या. आम्ही 4 वाजता आला, पहाटे 9-10 वाजता बसला. त्यांनी आम्हाला नंबर दिले. मग सांगितले की आता गर्दी आहे, 3 किंवा 4 वाजता या. सायकल आलो होतो, 2 तास उभारलो आणि तुम्ही 4ला येऊन तुम्हाला नंबर देतो मग सांगितलं होता. आता विचारलं तर वरनं ऑर्डर आलो, बंद केलं मग सांगितलं. सकाळी 5 वाजता आलो मी इथं. 5 वाजता येऊन नंबर लावलो. 82 नंबर लिहिली होती. 82 नंबरवर मी टोकन घेतलं त्यांच्याशी. त्याने म्हणले 3 वाजता या म्हणले. 3 वाजता तुमचा नंबर येतो, तर गर्दीला करू नका, काय करू नका म्हणले. सोलापूरच्या बांधकाम कामगारांना ज्या काही सोयी सुविधा दिल्या जातात, त्या सोयी सुविधेसाठी आता मुळेगाव रोडच्या गोडाऊन नंतर आता अक्कलकोट रोडच्या या किसान नगर मध्ये देखील बांधकाम कामगार कल्याणकारीचं एक ऑफिस उघडलेलं आहे. मात्र या ऑफिस भोंगळ कारभार आता समोरच आहे. खरं म्हणलं तर एक सिस्टमॅटिक सुविधा या बांधकाम कामगारांना मिळणं अपेक्षित असताना या ठिकाणी टोकन साठी सकाळी रांगेत उभं राहून रोज 50 नवीन नूतनीकरण टोकन करून घ्या असं स्पष्ट बोर्ड या ठिकाणी लावलेला आहे. आणि एकंदरीत याच किसान नगरच्या या बांधकाम कामगाराच्या ऑफिस समोर भल्या पहाटे अनेक महिला पुरुष टोकन साठी रांगा लागत असल्याच्या तक्रारी लोकप्रधानकडे आलेल्या आहेत. आम्ही या तक्रारीची खातरजमा करण्यासाठी या ठिकाणी 4 वाजता आलो असता ऑफिस बंद झालेलं आहे. खरं म्हणलं तर शासनाच्या कार्यालयांची जी वेळ आहे 5 किंवा 6 असते, पण आज 4 वाजलेला असताना देखील हा शटर घालून या ठिकाणी ऑफिस बंद करण्यात आलेला आहे. अनेक जे बांधकाम कामगार आहेत त्यांच्या ज्या काही स्कॉलरशिपचा फॉर्म असेल, रिन्युएशनचं काम असेल, त्याच्यासाठी जे लोक इथं आलेले आहेत ते ताटकळत उभे राहिलेले आहेत. आणि भल्या पहाटे अनेक महिला या ठिकाणी टोकन साठी रांग लागत असल्याच्या अनेक तक्रारी आलेल्या आहेत. आणि त्यामुळं भल्या पहाटे अनेकांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि आजूबाजूच्या लोकांना देखील या गर्दीचा त्रास होत असून कुठेतरी सुटसुटीतपणा या टोकन वाटपात आणावा अशी एक मागणी नागरिकांची आहे. कारण कामधंदा सोडून अनेक जण या थंडीमध्ये कुडकुडत या ठिकाणी रांगा लावत असतात टोकनसाठी. मात्र आता 4 वाजलेला असताना देखील हाच बांधकाम कामगाराचा जो एक कार्यालय आहे, जिथं तिथं नाव सुद्धा नाहीये, कोणाचा नंबर देखील नाहीये, असा हा ऑफिस या किसान नगरचं या ठिकाणी बंद आहे. आणि बांधकाम कामगारांना मोठा त्रास आता याचा होत आहे. शासनानं या गंभीर बाबींकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांची आहे. जहूर साहेबसोबत अकबर बागवान, लोकप्रधानी, सोलापूर. मी गांधीनगर मधून आलो. मला कार रिन्यू करायचा होता. आज येतो उद्या येतो म्हणून सांगायला केले नाही काय नाही. काय सांगितलं नाही काय नाही, गेलं डायरेक्ट तुम्ही येऊन उगा फिरवाले. किती दिवस झाले? आता 2 दिवस झाला. काल पण आलतो, गेलो, परत आज आलो, परत बंद करून गेले तुम्ही. आता बंद करून गेले. काय सांगितलं? काय सांगितलं नाही. उद्या या सकाळी 7ला या 5ला या म्हणाले. मजा करायला तुम्ही. कार रिन्यू करायचा आहे, कामगार कार्डचा रिन्यू करायचा होता. सगळेजण परत गेलेत का? हा, सगळेजण परत गेलेत. सगळे येऊन परत गेले. काय पाहिजे एवढा लांब काम धंदा सोडून यायचा. का नाम नोंदने का असर आया था, कल आया था, कल आए बाद क्या बोले कल 4-5 बजे आओ कर को बोले. तो और आया तो अभी बंद है वो. क्या बोर्ड लिखे सो नहीं, क्या नहीं, कहीं को बंद नहीं, क्या भी नहीं, कहीं की वजह से बंद है, क्या है, लोग ठहर रहे. ये बांधकाम कामगार का ऑफिस है. ये किसान नगर उत्तर का राजू नगर. देते नहीं क्या नहीं? क्या वहाँ 50 के ऊपर टोकन देते, 50 के बाद बंद हुआ, ये हुआ, खलास निकल जाते. निकल. और सुबह नंबर लगाना और सुबह आगो नंबर लगाना और काम की छुट्टी करना. हाँ, काम की छुट्टी करना, खड़ा करना, वहाँ ये चलेला, लाना, ले जाना, वापस जाना. हाँ, वापस जाना, ये करना, ये छुट्टी. हाँ, काम छोड़ को या फिरने का और आने का और जाने. अभी कल आगो वापिस गया, आज और आया 4-5 बजे बुलाने. दे कुठं राहिला? मित्रनगर. बरं, कशासाठी आलता इथं? आम्ही कामगार कार्डासाठी लेकरांची शाळेची LIC भरण्यासाठी. मग आम्ही काल आले होते, पण तिथं त्यांनी सांगितलं उद्या सकाळी पहाटे येऊन नंबर घ्या. आम्ही 4 वाजता आला, पहाटे 9-10 वाजता बसला. त्यांनी आम्हाला नंबर दिले.
मग सांगितले की आता गर्दी आहे 3 किंवा 4 वाजता या. मग आता आले तर आम्ही त्यांनी सगळं दुकान बंद करून गेले. काय प्रॉब्लेम आहे म्हणलं तर काय सांगितलं आम्हाला वरनं आदेश आला आहे की दुकान बंद करा, तुम्ही जावा, आमचा नंबर आम्ही उद्या परत एकदा लावा का नाही, तुम्ही परत एकदा उद्याच्या नंबर लावा असं सांगितलं किंवा तेच नंबर परत देण्यात येईल असं बोलले. काय माहिती दिली नाही काय नाही माहिती दिली नाहीत, काय नाही, सगळेजण जावा तुम्ही इथं थांबू नका असं म्हणलं तर बंद झालंय दुकान ऑफिस, आता तुम्ही इथं थांबू नका, जावा, काय थांबून फायदा नाही. तुम्ही सकाळी सकाळी पहाटे 4 वाजता आलता आम्ही. व्यवस्थित माहिती देत नाहीत का? नाही दिले काही पण, येऊन काय पण नाही ते हे बसले होते काका, त्यांनी हातावर नंबर लिहून दिले. मग नंबर दिल्यानंतर त्यांनी म्हणले तर थांबा, कसं लिहून दिला हातावर नंबर? हे नंबर टोकन आहे का? हा हे टोकन नंबर, व्यवस्थित कॅमेरा समोर हे टोकन नंबर आहे, म्हणजे साधी चिठ्ठी सुद्धा दिली नाहीये, हातावर नंबर लिहून दिला. हा. मग पाळीला सगळ्यांच्याच हातावर लिहून दिले होते नंबर पहिला. मग ते 8 वाजता ऑफिस उघडल्यावर तिथं टोकन घ्या म्हणून सांगितलं, तर मग सगळेजण लाईनला उभारून आम्हाला एका कागदावर काय नंबर लिहून दिले, तर तुम्ही 3:30 वाजता या, तुमचा नंबर येईल. मग सांगितलं, मग आम्ही आता आलो तर काम सोडून त्यांनी गेले ऑफिस बंद करून. पूर्ण दिवस गेले तुमचे. हा. पहाटे सुद्धा म्हणजे रात्री वेळेला नंबर पहाटे 4 वाजता येऊन बसलो आम्ही, 11 वाजून बसलो. मग 11 वाजता पण त्यांनी सगळं आम्हाला लिहून दिले. मग परत सांगितले की तुम्ही जावा 4 वाजता या. मग आम्ही आता आलो तर 4. हा. व्यवस्थित माहिती देत नाही. नाव सांगा. हर्षप्पा चन्नाप्पा मित्रे. काय प्रॉब्लेम आहे? माझा निर्णय दिला होता बांधकामसाठी, त्यासाठी आलो होतो मी. सायकल आलो होतो, 2 तास उभारलो आणि तुम्ही 4ला येऊन तुम्हाला नंबर देतो मग सांगितलं होता. आता विचारलं तर वरनं ऑर्डर आलो, बंद केलं मग सांगितलं. कशासाठी आले तुम्ही? बांधकाम कामगारसाठी आलो. भांडी घ्यायला का फॉर्म भरायला? फार नवीन आता साठी ते. कोणी नाही इथं. हा? आता होतं की सर्व साहेब लोक गेले निघून. निघून गेले. आणि तुम्हाला आणि किती सांगायला पाहिजे, उद्या उद्या मग सांगितलं. तुम्ही सांगितलं माहिती देत की नाही. हा? माहिती देत नाही. काय दिला नाही. सकाळ आलो होतो मी, दुपारी 4 वाजता संध्याकाळी तुम्हाला नंबर देतो मग सांगितलं. मी अनिल पवार, कुठं राहायला? मध्यस्थीवर येतो. कुठं आलता तुम्ही? इथं कामगार ऑफिसला आलतो. इथं कामगार ऑफिस, उत्तर सोलापूरचं कामगार ऑफिस म्हणले ती. थोडं काल आलो मी. काल पण म्हणले सकाळी सकाळी टोकन वाटप होते म्हणले. सकाळी 5 वाजता आलो मी इथं. 5:05 वाजता येऊन नंबर लावलो. 82 नंबर लिहिली होती. 82 नंबरवर मी टोकन घेतलं त्यांच्याशी. त्याने म्हणले 3 वाजता या म्हणले. 3 वाजता तुमचा नंबर येतो, तर गर्दीला करू नका, काय करू नका म्हणले. आता 3 वाजता आलो तर 3 वाजता म्हणले आता ऑफिस बंद केलंय. म्हणलं कशासाठी बंद केलंय? वरनं आम्हाला त्यांना आदेश आला म्हणून सांगाले. हे असंच चाललंय यांचं. किती दिवस झाले फिरवा? आम्ही 2 दिवस झाला तर फिरायला आहोत. आता उद्या या म्हणले. अजून उद्या चालू आहे का बंद आहे की? टोकन आहे तुमचं? टोकन म्हणजे हिवर लिहून दिलं, कार्डवर त्यांच्या नंबरवर लिहून दिले. भांडी घ्यायला आलता का? नाही, आपलं ह्याच शिक्षणाचं हे घ्यायला आलता, म्हणजे स्कॉलरशिपचं. पळून गेले का सगळे? हा, सगळे गेले. चावी घातले, बंद करायला सांगितलं. काय बोलले नाही, काय नाही. वरनं ऑर्डर आल्या म्हणून सांगाले. सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल रसोईघर, फॅमिलीसाठी खास जेवणाची सोय, विविध पार्टी करण्यासाठी उत्तम ठिकाण, सुसज्ज, प्रशस्त व स्वच्छ वातावरण, चिकन दम बिर्याणी, मटन दम बिर्याणी, मटन रोज मिळण्याचे एकमेव ठिकाण हॉटेल रसोईघर. 26 जानेवारी पर्यंत खवयांसाठी खास ऑफर. चिकन मंदी फक्त 799 रुपये, रान मंदी 1299 रुपये, अल्फा मंदी फक्त 799 मध्ये, तर दम मुर्गा फक्त 699 रुपयांमध्ये. पार्सल आणि ऑर्डरची सोय, व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचे सोलापुरातील एकमेव ठिकाण हॉटेल रसोईघर. ब्लॉक नंबर 1, जय हिंद नगर, ITI कॉलेज जवळ, विजापूर रोड, सोलापूर. कॉन्टॅक्ट 9209942341 9518348788.